नमस्कार, आपण पाहता GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूज पेपर मध्ये आपलं स्वागत आहे। सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारितेचा विश्वास। सिंदखेडा शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर 15 ऑगस्ट पूर्वी निर्णय घ्या, अन्यथा मुख्यमंत्री कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही सिंदखेडा तालुका या ठिकाणी अनेक निवेदने व आंदोलने करत आहोत। सध्या शेतकऱ्यांना कुठलाही मोबदला, पीक विमा असेल, सन्मान निधी असेल, नमो शेतकरी निधी असेल, कुठल्याही गोष्टीचा लाभ पासून वंचित आहेत। मार्च व एप्रिल महिन्याचे नुकसान भरपाई अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात आले नाही। काही शेतकऱ्यांच्या विके नंबर सुद्धा आले नाहीत। म्हणजे एवढी प्रशासन सिंदखेडा तालुक्याची ही लापरवाहीपणाने काम करत आहे। म्हणून आम्ही यावेळेस तीव्र या गोष्टीचा निश्चित केला आहे। जर येत्या 15 ऑगस्ट पर्यंत या गोष्टीचा पाठपुरावा करून लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेब यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात, सिंदखेडा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे लवकरात लवकर अदा करावेत, अन्यथा आम्ही सिंदखेडा तालुक्याहून मुंबईला तुमच्याकडे तिथे येऊन शांततापूर्व आंदोलन करू, हीच आमची शेतकऱ्यांची मागणी आहे। धन्यवाद। GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूज पेपर, आमचे न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, फेसबुक पेज फॉलो करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।